भटकंती द बिगिनिंग स्टोरी भाग 12. आधीच्या भागात आज जाऊन काहीतरी गिफ्ट घेऊ, शेविंग करू, नवीन कपडे घेऊ असा प्लॅन करून आकाश घराबाहेर पडला. सर्व करेपर्यंत संध्याकाळ झाली. अरेच्या, सुप्रीला फोन करायचा राहिला. ती बोलली ना मोबाईल का वापरत नाही म्हणून. एक नवीन मोबाईल घेतला, नवीन सिम कार्ड घेतलं, पण ते 2 दिवसांनी सुरू होणार. कॉल तर आजच केला पाहिजे म्हणून घरी आल्यावर तिथूनच त्याने सुप्रीला कॉल केला. तेव्हा सुप्री संजनाबरोबर स्कूटीवरून घरी चालली होती. अनोळखी नंबर होता म्हणून तिने कॉल कट केला. आकाशला वाटलं की चुकीचा नंबर लागला म्हणून पुन्हा त्याने कॉल केला. स्कूटीवर असल्याने त्यात पाऊस म्हणून सुप्रीने पुन्हा कॉल कट केला. आता तर बरोबर लागला होता कॉल, तरी पण कट केला. कमाल आहे. परत त्याने काही कॉल केला नाही. पुढचा दिवस आकाशच्या आईने सकाळीच त्याला कॉलबद्दल विचारलं. तिने दोन्ही वेळेला कट केला. कदाचित तिला भेटायचं नसेल मला, आकाश मान खाली घालून बोलत होता. वेडा रे वेडा, तुला कसं माहीत बोलायचं नाही ते. तिने कॉल कट केला 2दा. अरे पण तिला कुठे माहीत आहे की तो तुझा कॉल आहे ते. आता परत लाव कॉल. काल कामात असेल म्हणून कट केलं असेल कॉल. आता कर. आकाशने कॉल केला. सुप्री ऑफिसमध्ये होती. पुन्हा तोच कालचा नंबर. उचलला कॉल. हॅलो. आकाशने आवाज ओळखला. छानसं हास्य आलं त्याच्या चेहऱ्यावर. हॅलो. सुप्रीने पुन्हा आवाज दिला. आकाश फक्त आवाज ऐकत होता, स्वतः मात्र गप्प होता. सुप्रीने कॉल कट केला. अरे हो, बोललोच नाही आपण. पुन्हा कॉल केला. सुप्रीने उचलला. हॅलो. आताही आकाश तिचा आवाज ऐकत होता. हॅलो, कोण आहे? बोलायचं नाही तर मग कशाला करता कॉल? सुप्री कॉल कट करणारच होती तेव्हाच आकाश बोलला. हॅलो. ओळखला का आवाज? सुप्री कान देऊन ऐकत होती. आवाज ओळखला तिने. तशी मोबाईल घेऊन बाहेर आली. किती आनंद झाला होता तिला. आकाशला वाटलं पुन्हा कॉल कट झाला. हॅलो हॅलो. सुप्रीला विश्वासच बसत नव्हता की आकाशने कॉल केला. आकाशना सुप्रीने दबक्या आवाजात विचारलं. हो, आकाशच. मिस्टर ए म्हणलात तरी चालेल. सुप्रीची कळी खुलली. काय हो, किती दिवसांपासून वाट बघते आहे मी तुमच्या कॉलची. का केला नाहीत? असंच मूड नव्हता. हो का? मग आता मूड आहे का? असं नाही, पण मी काल 2दा कॉल केलेला, दोन्ही वेळेला कट. मला वाटलं तुम्हाला बोलायचं नसेल माझ्याबरोबर, आकाश म्हणाला. हो का? बघ गणू, कोण बोलते आहे ते. मला काय स्वप्न पडलं होतं का की तो तुमचा कॉल आहे ते? सांगा. आकाशला हसू आलं. त्याचबरोबर सुप्रीलाही. थोडा वेळ असाच हसण्यात गेला. मग माझे फोटो कधी देणार आहात? देईन लवकर. लवकर म्हणजे कधी? आकाश पुन्हा भेटण्याबाबत विचार करू लागला. झोपली वाटते माणसं. हॅलो, कोई है क्या उधर? आकाश काही बोलला नाही म्हणून सुप्री बोलली. हो आहे. बरं, फोटो पाहिजे आहेत ना? मग आज देऊ का? आकाशने विचारलं. तसं सुप्रीने उडीच मारली. कुठे भेटूया? मी थोड्या वेळाने कॉल करून सांगतो. तिथे या. तुम्ही ऑफिसमधून किती वाजता निघता? आकाशने विचारलं. तुम्ही सांगा किती वाजता येऊ ते. तशी मी निघते. ठीक आहे. पुन्हा कॉल करतो. आकाशने कॉल कट केला. इकडे सुप्री उड्या मारतच ऑफिसमध्ये आली आणि जागेवर बसली. संजना तिच्याकडे बघत होती. सुप्री काही बोलणार त्याच्या आधीच संजनाने विचारलं. आकाशचा फोन आलेला ना?
कुठे भेटणार आहात? अरेच्या, तुला कसं कळलं? डिटेक्टिव्ह तर मी आहे. शिकली पोरगी डिटेक्टिव्हगिरी. पोरगी शिकली, प्रगती झाली. सुप्री हसत म्हणाली. गप ग येडे, बरोबर ना? आकाशने कॉल केलेला ना? हो, भेटायला बोलवलं आहे. कुठे? सांगेल परत फोन करून. ठीक आहे. संजना पुन्हा काम करू लागली. सुप्रीचं लक्ष नव्हतं कामात. संजना तिच्याकडे बघत होती. सुप्री, एक ऐकशील का माझं तू? त्याला सांगून टाक. काय ते? हेच, तुला आवडतो ना तो, ते सांगून टाक. चुप, वेडी आहेस का तू? चल, काही पण असतं तुझं. नाही सुप्री, एवढे दिवस बघते आहे मी. तो जेव्हा इकडे होता ना, आपल्या बाजूच्या ऑफिसमध्ये, तेव्हासुद्धा तो आवडायचा ना तुला? तेव्हा कुठे नाव माहीत होतं त्याचं? प्रवासात आकाश तुझ्यामुळेच आपल्याला मदत करायला आला. तू एकटीच त्याची विचारपूस करायला जायचीस. तोही फक्त तुझ्याबरोबरच बोलायचा. पूर्ण प्रवासात बघितलंस का त्याला तुझ्याशिवाय कोणाशी बोलताना? आकाशसोबत एकटा बोलताना किती वेळा बघितलं आहे मी तुला. मीच काय, सगळ्या ग्रुपने. तुझ्या मनात काय चाललंय ते मला आधीच माहीत होतं. लहानपणापासून ओळखते तुला. मला फसवू शकत नाहीस तू. तशी सुप्रीने संजनाला मिठी मारली. सुप्रीला पुन्हा कॉल आला आकाशचा. बाहेर आली. हॅलो, आकाश बोलतोय. हा, ओळखला आवाज. कुठे भेटूया? आणि किती वाजता? संध्याकाळी जमेल ना? 4:30-5 वाजता? हो नक्की. कुठे भेटूया? हॉटेल ताज माहिती आहे ना? तिथेच. सुप्री हसू लागली. यात हसायला काय झालं? मी खरोखर तिथे टेबल बुक केला आहे. तरी सुप्री हसत होती. हसता का? अहो, मला तिथे आतमध्ये तरी घेतील का? गेटपासूनच पळवून लावतील. ठीक आहे, मी बाहेर उभा राहीन. तुम्ही या 4:30 वाजता तिथे. वेळेत या. आकाशने कॉल कट केला. संजनाला सुप्री बाहेर घेऊन आली. ऐक ना, हॉटेल ताजमध्ये बोलवलं आहे आकाशने. वाव, मज्जा आहे एका मुलीची. संजनाला आनंद झाला. काय मज्जा? कसलं मोठं हॉटेल आहे ते? जाऊ की नको विचार करते आहे. सुप्री उगाचच विचार करायचे नाटक करू लागली. येडे, जा ना. एवढं बोलवलं आहे तर तुला भेटायचं आहे ना? तसं नाही ग, एक्सपेन्सिव्ह आहे ना, म्हणून. आपल्याला बाबा त्याच्या बाजूला असलेला समुद्र आवडतो. गप्पपणे जा, नाहीतर मी जाते आणि त्याला सांगून टाकते आजच. नको ग, भीती वाटते. त्याला आवडत असेल की नाही मी? हो, त्यालाही आवडतेस तू, म्हणून तर कॉल केला ना त्याने. आणि ऐक, चांगला ड्रेस घालून जा. त्यालाही बरं वाटेल तुला बघून. किती वाजता बोलवलं आहे? मग सरांना सांगून आत्ताच हाफ डे घे. तुझ्या कामाचं मी बघते. निघ लवकर. संजना बोलली. थँक्स पोरी. लव यू संजू. सुप्रीने पुन्हा मिठी मारली. लव यू त्याला म्हण, आकाशला. संजना बोलली. तशा दोघी हसू लागल्या. सुप्री घरी आली. कोणता ड्रेस, कोणत्या रंगाचा, एवढा वेळ नव्हता विचार करायला. तिचा आवडता रंग काळा. त्याच रंगाचा छान असा ड्रेस होता. कधीतरीच तो वापरायची. तोच निवडला तिने. पटापट तयारी केली, निघाली. वेळेत पोहोचली ती हॉटेल ताजमध्ये. आकाश बोलल्याप्रमाणे बाहेर उभा होता. त्याला बघून चाट पडली ती. त्या ऑफिसमध्ये नि प्रवासातला आकाश आणि आता उभा असलेला आकाश, किती फरक होता दोघात. शेविंग केल्याने वेगळाच दिसत होता. केस नीट विंचरलेले, कपडेसुद्धा एकदम मस्त. महागातले असणार बहुधा. सुप्री कधीपासून त्याला निहाळत होती. एव्हाना आकाशचे लक्ष तिच्याकडे गेलं. त्या ब्लॅक ड्रेसमध्ये किती वेगळी दिसत होती सुप्री. दोघे तसेच एकमेकांना बघत होते. कधीचे.
आकाश प्रथम जागा झाला. सुप्री जवळ गेला. हाय, आकाशने हात पुढे केला. हाय, कसे आहात? सुप्री हसू लागली. किती दिवसांनी ते हसू आकाश बघत होता. छान वाटलं त्याला. आय एम फाईन. का हसता? एवढ्या मोठ्या हॉटेलमध्ये इंग्लिशच बोलावं लागत असणार ना? मला कुठे येते? आकाशलाही हसू आलं. असं काही नाही. चला आता जाऊ. सुप्री हॉटेलच्या गेटजवळ आली आणि थांबली. काय झालं? आकाशचा प्रश्न. मला वाटते आपण नको जायला त्या हॉटेलमध्ये. का? मी टेबल बुक केला आहे. तसं नाही, पण मला ऑकवर्ड फील होते आहे. सवय नाही मला याची. ओके, मग काय करूया? बाजूलाच समुद्र होता. इथे जाऊया ना. मला आवडतो समुद्रकिनारा. आकाश काय बोलणार? चला. दोघे फिरत फिरत एका ठिकाणी येऊन बसले. बाजूला चणेवाला होता. सुप्रीने चणे घ्यायला लावले. आकाशने आज्ञेचे पालन केले. बघा किती स्वस्तात काम झालं. कशाला पाहिजे ताज वगैरे. दोघे चणे खात गप्पा मारत बसले. बरं, माझे फोटो कुठे आहेत? देईन. म्हणजे आणलेच नाही का? आणणार होतो, पण ते माझ्याकडेच राहावेत असं वाटलं मला, म्हणून नाही आणले. म्हणजे काय? सरळ सांगा ना. नाही कळणार तुम्हाला. असो, कॉफी घेण्यास तरी चला हॉटेलमध्ये. आकाशने विषय बदलला. कशाला? इथे कोपऱ्यात टपरीवर मस्त कॉफी मिळते. आम्ही येतो ना दोघी कधी कधी इथे. हात पकडून ती आकाशला खेचून घेऊन गेली. 2 कप कॉफी झाल्या. चला, तुम्हाला आता माझ्या फेवरेट ठिकाणी घेऊन जाते. चालत चालत दोघे बरेच पुढं आले. छान हवा सुटली होती. त्या ठिकाणी कोणीच नव्हतं. कमाल आहे ना. इथे एकही जण नाही. पहिल्यांदा तिथे आला होता तो. ते तिथे सगळी लोक बसतात. इथे लांब पडते ना ही जागा. कोणी नसते म्हणून इथेच बसते मी. मी आणि संजू. कधी कधी मी एकटीच असते. बोलता बोलता सुप्री जाऊन बसली त्या कठड्यावर. आकाशच्या मनात चलबिचल सुरू होती. हातात कधीपासून गिफ्ट होतं. देऊ की नको विचार मनात घोळत होता. शेवटी मनाची तयारी करून आकाश बोलला, सुप्री, तुमच्यासाठी गिफ्ट. ते बघून सुप्रीला अजून एक आनंदाचा धक्का. कशाला? फोटो आणायचे ठरलं होतं ना, मग गिफ्ट कशाला? आकाश, असंच माझ्याकडून घ्या. सुप्रीने घेतलं. उघडून बघितलं तर छानसा कॅमेरा. सुप्रीला किती आनंद झालेला. वाव, सुपर्ब. कॅमेरा न्याहाळत बसली. थँक्स आकाश, पण हे मी नाही घेऊ शकत. सुप्री ते गिफ्ट परत देत म्हणाली, एवढं एक्सपेन्सिव्ह नको. तुम्ही भेटलात हेच खूप झालं माझ्यासाठी. अरे, पण मला द्यायचे होते काहीतरी तुम्हाला. तसं पण मला मुलींना कोणतं गिफ्ट द्यायचे असते ते माहीत नाही. मला कॅमेराबाबत माहिती आहे. तुम्हीही एकदा बोलला होता मला कॅमेरा घ्यायचा आहे म्हणून गिफ्ट दिलं. घ्या ना. तुम्ही आधीच खूप काही दिला आहात मला त्या प्रवासात. तुम्हाला घ्यावंच लागेल गिफ्ट. सुप्री नाहीच म्हणत होती. ठीक आहे, मला काहीतरी सांगायचे होते. ते सांगतो आणि निघतो मी. आकाश जरा गंभीर होत म्हणाला. मग मलाही काही बोलायचं आहे. तुम्ही आधी बोला. आकाश कपडे नीट करत उभा राहिला. सुप्रीला उभं राहण्यास सांगितलं. गेल्या काही दिवसांपासून खूप बदललो आहे मी. थँक्स टू यू. तुमच्यामुळे एवढ्या लोकांबरोबर ओळख झाली. तुमच्यामुळे एका वेगळ्याच जगाचा शोध लागला मला. तर आकाश बोलता बोलता थांबला. तर काय? सुप्रीला उत्सुकता निर्माण झालेली. मी एकटाच फिरत असतो. आई बोलली, कोणीतरी पार्टनर बघ आता. हां, असं आहे तर. तुम्हाला हेल्पर पाहिजे आहे का? सुप्री म्हणाली. तसं नाही,
तुम्हाला फोटोग्राफी शिकायची आहे ना? मी शिकवीन. मला आता माझ्याबरोबर कोणीतरी हवं आहे. आकाश अडखळत बोलला. कळलं, म्हणजे तुम्हाला जोडीला नवीन फोटोग्राफर पाहिजे आहे. सुप्रीला सगळं कळत होतं. तिलाही तेच हवं होतं ना. मुद्दाम ती तसं न समजण्याचे नाटक करत होती. आकाशला काय बोलावं ते कळत नव्हतं. शेवटी पुन्हा बोलला. डायरेक्ट विचारतो सुप्री. तुझ्यामुळे मी खूप बदललो. तुझी सवय झाली आहे मला आणि आता तुझ्याशिवाय जमणारच नाही मला. मी तुझ्या प्रेमात पडलो आहे. विल यू मॅरी मी? आकाश गुडघ्यांवर बसला आणि तोच कॅमेरा हातात घेऊन त्याने सुप्रीसमोर धरला. एवढंच बघितलं आहे मी मूव्हीमध्ये. पुढे काय करतात माहिती नाही आणि लवकर निर्णय घे. पाय दुखायला लागला. आकाश बोलला. सुप्रीला हसू आलं. डोळ्यात आनंदाश्रू. ते थांबवत आकाशला उभं राहायला सांगितलं. कॅमेरा हातात घेतला आणि आकाशच्या गळ्यात लग्नात हार घालतात तसाच घातला. हो म्हणाली आणि त्याला मिठी मारली. रडतेस का? हाऊ रोमॅन्टिक. मूव्हीमधल्या लव्ह सीनसारखं. सुप्री अजून रडत होती. मिठी सोडवत आकाशने तिथे डोळे पुसले. असंच तुम्हाला नाही कळणार. आता तरी एकेरी नावाने बोल. लग्नानंतर आमच्याकडे नवऱ्याला एकेरी बोलत नाहीत, सुप्री हसत म्हणाली आणि दोघेही हसू लागले. सुप्रीने पुन्हा मिठी मारली आकाशला. तेव्हा कोणीतरी खोकल्याचा आवाज केला. दोघांचे लक्ष त्या दिशेला गेलं. बघते तर संजना सोबत त्या प्रवासाचा सगळा ग्रुप. सगळे टाळ्या वाजवू लागले. संजना पुढे आली. मला वाटलंच होतं तू काय त्या हॉटेलमध्ये जाणार नाहीस आणि याला पण सोबत घेऊन येणार. म्हणून बघायला आले दोघांना. काय आकाश, कशी वाटली आमची पोरगी? आवडली ना? कोणीही प्रेम करावं अशी आहे ती. बरोबर ना आकाश? सुप्रीने धावत जाऊन मिठी मारली संजनाला. तुम्हाला माझं नाव कसं माहीत? सुप्री बोलली का? नाही, मला माहीत होतं आणि आता या सगळ्यांना कळलं. आकाश छान हसत होता. सगळ्यांना भेटून घेतलं. एवढ्या दिवसांनी पुन्हा एकत्र होते सगळे. बरं, आता जमलंच आहे तुमचं तर जास्त बाहेर फिरायचं नाही, म्हणजे जंगलात वगैरे. नाहीतर हिला सोबत घेऊन जा. थोडी वेडी आहे पण आपलीच आहे ती. संजना सुप्रीबद्दल बोलत होती. सुप्रीने संजनाचा गालगुच्चा घेतला. सगळे त्या दोघांसाठी आनंदी होते. छान झालं सगळं. सुप्री आनंदात होती. आकाश सोबत. संजनाने सगळ्यांकडे बघितलं आणि आकाशला उद्देशून म्हणाली. काय मग मिस्टर ए, निघायचं का पुढच्या प्रवासाला? आकाशने हसून मान हलवली. सुप्रीचा हात हातात घेतला आणि सगळे एकत्र चालत निघाले. छान झालं ना सगळं? हॅप्पी हॅप्पी. सुप्रीला तिच्या मनातला जोडीदार मिळाला. आकाशचं एकटेपण नाहीसं झालं. संजनाला अजून एक मित्र भेटला आणि त्या सर्व ग्रुपला आपापले मित्र. त्या एका प्रवासाने सगळ्यांना एकत्र आणलं होतं. मनापासून जवळ. अनोळखी व्यक्ती एकत्र आल्या होत्या. सगळा ग्रुप मिळून आणखी प्रवासाच्या योजना करतील सुद्धा. पण आकाश आणि सुप्रीचा प्रवास आधीच सुरू झाला होता. सुखाचा प्रवास, आयुष्याची भटकंती, वेगळीच भटकंती आणि सुरुवात एका गोड प्रवासाची. तर तुम्हाला ही कथा कशी वाटली ते कमेंट्समध्ये नक्की सांगा. स्टोरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनेलवर नवीन आला असाल तर अशाच प्रकारच्या रोमॅन्टिक हृदयस्पर्शी प्रेमकथा, बोधकथा ऐकण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि समोरच असलेली घंटी दाबायला विसरू नका. म्हणजे नवीन व्हिडिओ आल्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल. तुम्ही ही कथा पूर्ण ऐकल्याबद्दल तुमचे मनापासून आभार. धन्यवाद.